नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7:30 वाजले ते. इथं माझं अंगण सगळं स्वच्छ झाडून झालं. गुरांखालची झाडलोट झाली, गुरांना वैरण टाकली आणि इथं सडा टाकून घेतलाय शेणाचा. मस्तपैकी असा हिरवागार दिसतो ओला असल्यावर. आणि आता इथं मका टाकली शेणाला. तर इकडं सकाळ सकाळ चालू आहे स्वयंपाक. तर आज स्वयंपाकामध्ये धोंडे केले. धोंड्याचा महिना चालू असल्यामुळे देवाला पण नैवेद्य राहिला होता दावायचा आमचा, त्याच्यामुळं आज धोंडे केले. धोंड्याचा नैवेद्य दावायचा सगळ्या देवांना. मस्तपैकी असं धोंडे तयार झाले त्याच्या इथं. पाण्याची लाईट आली आणि का पाणी भरून घेते प्यायला. तर इथं धोंडे सगळे तयार करून झालेत आणि चाललंय. तोपर्यंत इकडे मी देवपूजा करून घेते. तर इथं देवपूजा करून झाली. आता नैवेद्य पण ठेवला धोंड्याचा. कपडे भांडी झाली आता. आणि इकडं खाली शरडांना भरपूर वैरण आहे ओसामध्ये, त्यामुळं इकडून असं साफ करत नेलंय सगळं स्वच्छ. आणि आता एवढी राहिलेली वैरण काढून घेऊया. तर आता वाजले त्या 5 आणि आज काय आम्ही दोघं जणच, त्याच्यामुळं आज गेली वर्षा कुलदेवताला आमच्या दर्शनासाठी. आणि आज आलं आता आम्ही इथं ऊन उतरल्यावर वेळू गोळा करायला. तर ट्रॅक्टर आणलाय टायलीमध्ये आता वेळू गोळा करून टाकायचे ते. चला टाकून घेऊया आता मग पटकन. सर्वात आधी टमाट्यातलं फाउंडेशन गोळा करतोय. फाउंडेशन म्हणजे तारा गोळा करून झाले का जे आपण वेळू काढून ठेवलं होतं असं ढिगारा घालून, ती ट्रॅक्टरनं गोळा करायला चालू आहे. अर्धी टायली झाली भरून, पूर्ण भरून आता खाली नेऊन तिकडं ढिगारा घालायचा, उभा करून ठेवायचे. चला मग आता. आणि इकडं बघा, आंब्याचा सीझन होऊन गेला म्हणजे चालू आहे आता. आणि आता ह्याला आंब भरपूर होतं, खाऊन खाऊन आता परत फिरशी तवर लागलाय बघा. तवर आलाय आंब्याला तिकडे. बघा छोटे छोटे आंब पण आहेत, छोटे छोटे आंबे पण येतं. आणि इकडं तवर आलाय हे बघा, आंबे लागलेत छोटे छोटे. म्हणजे आता हे आंबे जर ह्याला लागले, आता जर राहिले वाऱ्या कावदानातनं, तर लक्ष्मीच्या वेळेस हे आंबे येतात. चला आता सुरुवात करू. हिरली नेलं आता, तिकडलं नेले, इकडून नेऊ. आम्ही दोघं जण मिळून नेतोय आता. आता वाजले त्या 6:30 आणि इकडं दुसरा पण आपला गाडा भरून आणलाय आणि आता खाली करायचं चालेल. तर आता घरी आलो आता आणि संध्याकाळच्या 7:30 वाजलेत आहे. अंधार अजून पडला नाही. तर शेळ्यांना आणि गुरांना वैरण टाकून झाली, सगळं बघितलं गुरांचं. आणि आज आमची एक शेळी इली, तर तिला 2 पिल्लं झाले. तिला पण 2 पाटीच झाले, ते 2 शेळ्या. तर चला आता स्वयंपाकाला लागू. आज काय बाहेर स्वयंपाक करायचा नाही चुलीवर, कारण का आज भरपूर वारं सुटले, त्याच्यामुळं चुलीवर स्वयंपाक होणार नाही. चला मग आता घरात स्वयंपाक करूया. दिवसभर मुलं उन्हात काही खेळू शकत नाही, त्याच्यामुळं इदोळा सगळेजण खेळते. ते माती मस्त वाटते मुलांना,
गावाकडच्या मुलांना कसं माती वगैरे खेळायला असतं, तसं शहरातल्या मुलांना अजिबात नाही भेटत माती खेळायला. तर खेळायला लागली ती मुलं आता इथं. आणि आता मी जाते त्या घरात स्वयंपाकाला. आधी देवाला वात लावते आणि मग स्वयंपाकाला सुरुवात करते. चपात्या करून झाले आता आणि तर भाजी पण झाली. आज वांग गरगटून केले आज भाजी. तर आता आम्ही पोर्चमध्ये सगळेजण जेवायला बसणार आहे. The next day. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या वाजल्यात 7. तर बाहेरचं सगळं आवरून झालं आता आणि तर चहा ठेवलाय. दूध नसल्यामुळं कोरा चहा ठेवतो आम्ही. आणि आता भाजीला सुरुवात करायची. तर आज करायची भाजी गवारी शेंगाची मोकळी. तर स्वच्छ पाण्याने धुवून घेते. पाण्यात ठेवते चहा पेस्तपर्यंत, मग धुवून काढते. बाल्या तर आज आहे बाल्याचा वाढदिवस. तर राधा विश करायला लागली बाल्याला. ठीक आहे ना बाल्या? कोणाचा वाढदिवस आहे आज? तुझा. हॅपी बर्थडे. तर इथं आता गवारी शेंगाला फोडणी दिली, मीठ टाकून झाकून ठेवते. तर इथं चालू आहे राधाचा चहा आणि टोस्टचा नाश्ता. सगळं आवरून झालंय राधाचं. तर गवारी शेंग आपली चांगली शिजली आणि इथं 1 तासभर लाईट असते बिना पाण्याची सिंगल. तर चला गहू टाकले ते इथं दळायला. गिरण चालू करते. गिरण काय चालू होत नाही. मस्तपैकी अशी गवारी शेंग झाली आता. तर इथं रानातले झाडाचे ताजे ताजे आंबे आणले रस करायला. तर रस करून घेते आता मी. आता रस तयार झालाय आता. आणि आता चपात्या करून घेते. पीठ मळून घेतलं होतं भाजी शिजतोपर्यंत. पीठ चांगलं भिजले आता. बाहेर जाऊन चपात्या करून घेते चुलीवर. चूल पेटवली आणि बाहेर आले आता स्वयंपाक करायला. सकाळ सकाळ जरा वारं सुटलं त्याच्यामुळं धूर लागायला लागला चुलीला. पण असं बाहेर चपात्या करायला भारी वाटतं. मला आता गॅसवर चपात्या करू वाटत नाही. त्या करायला उभा राहून कधी करायच्या चपात्या म्हणून बाहेरच येते मी चपात्या करायला सहसा. घरचे कामं सगळे आवरले आता आणि आता वाजले त्या 10:30 आणि आम्ही निघालो आता माळावर. काळ टमाट्यातलं विळू काढलं होतं आपण. तर आज आपल्याला त्यातल्या ड्रेपा काढून रान रिकामं करायचं आहे. म्हणजे पटकन रोटून नांगरून मका पेरायची. तर चला ड्रेपा काढायला जाऊया आता. तर आता माळावर आलोय. तर ड्रिपा काढायचे त्यातल्या सगळ्या उसकोटून आणि वर केळीमध्ये नेऊन सोडायचे त्या अशा वडूनच. तर चला मग आता काढून घेऊया आधी उसकोटून सगळ्या ड्रिपा आणि मग वडत नेऊया तिकडं. टमाट्यातनं असं ड्रिपा साईडला वडून काढल्या आता. 2-2 ड्रिपा धरून वडून काढतोय. टमाट्यात भरपूर वज आहे तरी पण वडून काढायला लागते रिकाम्या करायच्या. आणि वरच्या बगलाला केळीच्या रानामध्ये हातरायच्या. म्हणजे रान नीट करून झाले की म्हणजे परत वाडा येतं. चला मग घेऊन जाऊया केळीच्या रानामध्ये हातरायला.
तर आता दुपारच्या 1 वाजले ते आणि आपल्या ड्रिपा काढून झाले ते आता शेवटच्या 2 राहिले ते काढून झाल्या फक्त केळीमध्ये वडायचे राहिले ते. चला आता एवढे 2 ड्रिपा वडायचे आणि घरी जायचं. ऊन भरपूर पडले ड्रिपा पोळायला लागले ते लई चटचट. पण आता एवढे 2 काढल्याशिवाय भाग नाही. म्हणजे ही रान आपलं सगळ्यातनं रिकामं झालं. म्हणजे याला नांगरायला रोटरायला ह्याची मशागत करायला रान रिकामं झालं. परत दुपारनं आल्यानंतर ककडीचं ड्रिपा काढायच्या. चला मग आता एवढं ओढून घेऊ आणि घरी जाऊन ऊन भरपूर पडले असं आज. ड्रिपा काढून झाले ते आता निघालोय घरी. 4 वाजल्या आणि आम्ही आता निघालोय माळावर. तर आता 6 वाजले. त्या ककडीतल्या एका तुकड्याची आपली ड्रिप काढून झाली आता इकडं. आणि आता खालच्या तुकड्यामध्ये चालू ड्रिप ती आता गोळा करावी लागेल. अशी वडून चालणार नाही कारण का खाली जागा नाही वडायला. त्याच्यामुळं त्याचं असं बंडल करून ठेवावं लागते बांधून. तर हे एक तुकडं कंप्लीट करून झालं आहे. आता खालच्या तुकड्यामध्ये जायचं. चला आता उद्या सकाळी ह्याचं इळू गोळा करून घ्यावं लागते ट्रॅक्टरने. आता फक्त ह्यातलं इळू राहिले ते 2 तुकड्यातलं. आता खालच्या तुकड्यातली ड्रिप काढून घेऊया 7 वाजेपर्यंत. 6 वाजले त्या तरी पण अजून ऊन भरपूर आहे. काही कमी होईना. चला जाऊया आता ड्रिप काढायला. इथं खालच्या तुकड्यातलं पण निम्मी ड्रिप काढून झाली आपली आता. आणि इकडं दिवस हळूहळू मावळायला लागलाय. दिसस तर अजून ड्रिप काहीतरी होईन काढायची. एवढी काढून घ्यायची आणि मग घरी जायचं. 7 वाजल्या. दिवस मावळून गेला आणि आता घरी निघालोय. घरची पण कामं करायची ते अजून भरपूर. गुरांना वैरण पाणी बघायचं आहे. स्वयंपाकाची तयारी करावी लागते. त्यात आज बाल्याचा वाढदिवस आहे त्याच्यामुळं लवकर जाणार आहेत आम्ही. 5 किलो काढायचं राहिलेले. आता इथं 2-4 उद्याच्याला सकाळी येऊन काढायच्या. तर आता बाटल्या आणल्या होत्या पाणी प्यायला. आज काय कळशी वगैरे आणली नाही त्याच्यामुळं फ्रीजमधल्या बाटल्या आणल्या होत्या पाण्याच्या ती घेऊन आलेलो. आता घरी घेऊन चाललो आहे. चला मग जाऊया आता घरी. घरची कामं बघूया. आजची सगळी कामं आवरली. कामं आवरता अंधार पडला. 8 वाजले आणि आता स्वयंपाकाची तयारी करायची. तर आज करायची आहे बटाट्याची भाजी. फोडणी देऊन घ्यायला लागली. इथं अद्रक, कोथिंबीर, लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो असं थोडंसं परतून घ्यायला लागले. आणि त्याला चांगलं तेल सुटलं. आता भाजी फोडणी देते आता इथं. जिलबीचा जिलबी जिलबी खात चार अख्खी जी गेला खात हे काय हा करते दमाने दमाने बस फोटो काढायला मागले सुद्धा बोलवले ती बरं ग बस. आदू यायचा. बस आदूची वाट बघत.
हॅपी बर्थडे कप कप बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे चल धमाका उडवू लागू. लय बेत होतं का ते दामाचे मग ते इकडे बघा इकडे बघा माझ्याकडे हम्म, हा.